भूतकरवाडी येथील औदुंबर कॉलनीतील दीप कॉम्प्लेक्स परिसरात श्रद्धा भक्तीने नटलेल्या वातावरणात श्री दत्त मंदिरातील भव्य महाआरतीचा सोहळा उत्साहात पार पडला। माजी नगरसेविका सौ मनीषाताई बारस्कर काळे आणि सीए राजेंद्र काळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून श्री दत्ताच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली। अलीकडेच मंदिरात करण्यात आलेली रंगरंगोटी, स्वच्छता आणि सुशोभीकरणामुळे मंदिराला नवे दिव्य रूप प्राप्त झाले आहे। उत्कृष्ट दर्जा, आकर्षक रंगसंगती आणि देखणेपण पाहून भाविकांनी मनीषा बारस्कर काळे यांच्या प्रयत्नांचे मनपूर्वक स्वागत केले। परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करत मंदिराचा साज पाहून मन प्रसन्न होत आहे अशी भावना व्यक्त केली। महाआरतीनंतर वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत झाले। मनीषाताई बारस्कर काळे या महिलांमध्ये मिसळून भजने, गाणी आणि नृत्याच्या तालावर रंगून गेल्या। त्यांचा उत्साह पाहून महिलांनीही दत्तभक्तीच्या स्वरांत सहभागी होत कार्यक्रम अधिक रंगतदार केला। संपूर्ण परिसर भक्तिगीतांनी दुमदुमत होता। स्थानिकांसाठी हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर एकत्र येण्याचा, सामूहिक आनंद साजरा करण्याचा आणि समाजात ऐक्याची भावना बळकट करण्याचा सुंदर उपक्रम ठरला। मनीषाताई बारस्कर काळे यांनी आपली इथे आरती केली दत्तांची आणि आज इथं भक्तिमय वातावरणामध्ये खूप छान वाटलं। ताईंनी आमच्या एका शब्दावर मंदिराचा रंगाचे काम करून दिले। नेहमी आमच्या म्हणजे आम्ही सांगितलेल्या कामास त्या प्रोत्साहन करतात, करून देतात। असंच प्रोत्साहन पुढे पण त्यांचा आम्हाला लाभो अशा आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मनीषाताई काळे बारस्कर ह्या आरतीसाठी दत्त जयंतीच्या निमित्त आल्या। आम्हाला खूप छान वाटलं आणि कलरचं काम पण खूप लवकर केलं त्यांनी, त्याच्यामुळे खूपच छान वाटलं। आमचं पारायण पण व्यवस्थित झालं आणि खूप प्रसन्न वाटलं। त्या आल्याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद। ताई आमच्या एका शब्दावर लगेच हे झाल्या आणि काम पण आमचं लगेच पूर्ण करून दिलं। जे आमचं मागणी होती ती कामाच्या बाबतीत तत्पर आहेत, खूप आभारी आहे त्यांचे। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमराव लांडे, संभाजी काळे, बबन भोसले, अभिषेक आवटे, विश्वनाथ जाधव, साईनाथ कावट, सुनील काळे, गणपत हिंगे, मुक्ता जगताप, अर्चना ठोकळ, रत्नमाला लांडे, कांचन गायकवाड, पल्लवी काकडे आदींसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।